नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. आता आजची रांगोळी खूप सोपी आहे, फ्री हँड रांगोळी आहे. कोणतेही आकार आपण या रांगोळीमध्ये काढले तरी खूप सुंदर दिसतात. आता बघा, मी एक मोराचा तुरा असतो ना, किंवा एक मोराचा आकार मी काढून घेतलेला आहे. तुऱ्याप्रमाणे मी एक आकार काढून घेतलेला आहे. आता त्यालाच आपण पानं फुलं काढणार आहोत. बघा, व्यवस्थित आकार काढून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये पण मी रेषा ओढून बघा तिथे मी कळ्या काढणार आहे. आता एक दिलसारखं मी आकार काढून घेतलेला आहे, त्यामध्ये सुद्धा आपण कलर भरणार आहोत. आता ह्या रांगोळीमध्ये असे आकार आपण काढले तर खूप सुंदर दिसतात. आता फ्री हँड रांगोळी आहे, कोणतेही आकार आपण यामध्ये काढू शकतो. आपल्या कल्पनेने आपल्याला सुचतील तसे आकार आपण काढायचे असतात. आता इथे मी एक फूल काढून घेतलेलं आहे बघा, गुलाबी रंगाचं. डॉट देऊन फूल काढण्याची पद्धत पण नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे. बघा, तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर डॉट काढून फक्त आतल्या साईडला मी ओढून घेतलेले आहेत आणि थोडे मध्ये सफेद डॉट दिलेले आहेत, त्यामुळे थोडंसं त्या फुलाला उठाव आलेला आहे. आणि काडीच्या मदतीने बघा पाकळ्यांना आकार देऊन घेतला. तर व्हिडिओ थोडा फास्ट आहे, मोठा व्हिडिओ असेल तर जास्त कोण बघत नाही, तर थोडंसं फास्ट तरीसुद्धा तुम्ही व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. आता जो आपण दिलसारखा आकार काढलेला आहे त्यामध्ये मी रंग भरून घेतलेला आहे. मध्ये थोडंसं मोरपिसी पिवळा अशा प्रकारे मी कलर भरून घेतलेले आहेत आणि एक सफेद डॉट त्यामध्ये देऊन घेतला. आता वरती पण मी एक आकार काढलेला आहे दिलसारखा, त्यामध्ये सुद्धा ऑरेंज कलर भरून घेतलेला आहे. बघा, आता जो इकडे खाली तुरा काढलेला आहे तिथे पण मी एक फूल काढून घेतलेला आहे. जसं की नेहमीप्रमाणेच काडीच्या मदतीने आपण आकार देऊन घेणार आहोत. आता वरती आपण पानं काढणार आहोत. ते वरती मी वेलीप्रमाणे काढलेलं आहे ना, तर अशी एक फांदी असते फुलांची, त्याप्रमाणे एक रांगोळी आहे. आणि कोणतेही आकार आपण कसेही काढले तरी छान दिसतात या रांगोळ्यांमध्ये. बघा, मी वरती पानं काढलेली आहेत. पानं काढण्याची पद्धत पण नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे. मध्ये मध्ये पण थोडेसे मी रिकामी जागा दिसू नये म्हणून थोड्याशा कळ्या काढून घेतलेल्या आहेत. बघा, फायनल लुक पण खूप सुंदर दिसतो रांगोळीचा. आता इकडच्या बाजूने थोडीशी रिकामी जागा दिसते, तिथे पण आपण एक वेलीसारखा आकार काढून घेणार आहोत. आता मध्ये मध्ये पानं कळ्या असं मी काढलेलं आहे बघा. तर या बाजूने पण मी एक वेलीसारखा आकार काढून घेतलेला आहे, किंवा फांदी असते ना त्याप्रमाणे मी एक आकार काढून घेतलेला आहे बघा. मध्ये एक तुरा काढून घेतला आणि वरती एक तुरा काढून घेतलेला आहे. तर मध्ये थोडंसं आपण एक फूल काढणार आहोत. मध्ये मी ऑरेंज कलर भरून घेतलेला आहे. आता हे तुरे काढल्यामुळे बघा रांगोळीला आणखी एक सुंदर लुक आलेला आहे. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. नवनवीन रांगोळ्या मी माझ्या चॅनलवर दाखवतच असते. तर अशाच नवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी बघत राहा माझ्या रांगोळ्या आणि भेटूया पुढील भागात. धन्यवाद.